नमस्कार. चला आज एका अत्यंत महत्त्वाच्या आणि कालातीत संकल्पनेबद्दल बोलूया. ही संकल्पना आहे धर्माची. आता धर्म म्हणजे केवळ काही नियमांची यादी नाही, तर योग्य कृती कशी करावी यासाठीचं हे एक प्राचीन मार्गदर्शक आहे. विचार करा, एक राजा आहे ज्यानं इतिहासातलं सगळ्यात मोठं युद्ध नुकतंच जिंकलंय, पण तो आनंदात नाहीये, तो दुःखी आहे. हे शब्द आहेत राजा युधिष्ठिराचे, आणि हा त्याचा विजयोत्सव नाही, हा त्याचा विलाप आहे. कुरुक्षेत्राचं ते विनाशकारी युद्ध जिंकूनही युधिष्ठिर जिंकल्यासारखा नव्हताच. तो पूर्णपणे शंकेच्या गर्तेत अडकला होता. विजयाचा आनंद साजरा करण्याऐवजी तो दुःखाने खचून गेला होता. आणि इथूनच खरी समस्या सुरू होते. युधिष्ठिराच्या मनात एक खोल नैतिक प्रश्न उभा राहिला होता, आणि याच प्रश्नातून योग्य कृती म्हणजे नेमकं काय याच्या शोधाला सुरुवात होते. हा एकच प्रश्न, की मी जे केलं ते योग्य होतं का? हा प्रश्न राजा युधिष्ठिराला सतत सतावत होता. आणि याच प्रश्नाभोवती आजची आपली चर्चा फिरणार आहे. तर युधिष्ठिराच्या या वैयक्तिक संकटाचं उत्तर एका खूप मोठ्या आणि प्राचीन तात्विक संकल्पनेत दडलेलं आहे. आणि ती संकल्पना म्हणजे धर्म. आता धर्म म्हणजे काय? तर ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये. हे फक्त नियम नाहीत, तर हे एक वैश्विक संतुलन आहे. एक अशी शक्ती जी समाज आणि संपूर्ण विश्वाला एकत्र बांधून ठेवते. धर्माबद्दल आपल्याला फक्त मोठमोठ्या ग्रंथांमधूनच कळत नाही, तर देव, दानव आणि नायकांच्या महाकथांमधूनही कळतं. आणि म्हणूनच हा विषय आपल्याला जास्त जवळचा वाटतो आणि समजायला सोपा जातो. म्हणजे विचार करा, ही जी संकल्पना आहे ना, ती रामायण महाभारताच्याही हजारो वर्ष आधीपासून चालत आलेली आहे. इतकी जुनी आणि खोल आहे ही संकल्पना. धर्माचे अनेक पैलू आहेत, पण त्यातला एक खूप महत्त्वाचा भाग म्हणजे राजाचा धर्म, किंवा त्यालाच राजधर्म असंही म्हणतात. महाभारतात भीष्म पितामहांनी राजा कसा असावा हे सांगितलंय. ते म्हणतात की राजाने यमासारखा निष्पक्षपाती न्याय करायला हवा, राज्याच्या भल्यासाठी संपत्ती गोळा करायला हवी, लोकांचं रक्षण करायला हवं, आणि महत्त्वाचं म्हणजे कधीही दुसऱ्याच्या संपत्तीचा लोभ धरू नये, गरिबांवर दया दाखवावी आणि हुशार निष्ठावान मंत्र्यांना सोबत घ्यावं. म्हणजे बघा, हे फक्त नियम नाहीत, तर एक चांगला राज्यकारभार कसा चालवावा यासाठीची एक प्रकारची ब्लूप्रिंटच आहे. आणि या सगळ्या आदर्शांचं जिवंत उदाहरण जर पाहायचं असेल तर ते म्हणजे रामायणातले राजा राम, ज्यांना राजधर्माचं मूर्तिमंत रूपच मानलं जातं. आपण पाहतो की राम वडिलांनी दिलेलं वचन पाळण्यासाठी 14 वर्षांचा वनवास स्वीकारतो. म्हणजे तो एक पुत्र म्हणून आणि एक राजकुमार म्हणून आपलं कर्तव्य पूर्ण करतो. वैयक्तिक सुखापेक्षा मोठ्या कर्तव्याला महत्त्व देतो, आणि हाच तर धर्माचा खरा गाभा आहे. पण ठीक आहे, हे सगळं झालं आदर्श परिस्थितीत. पण जेव्हा आयुष्य आपल्यासमोर कठीण प्रसंग उभं करतं, जेव्हा आदर्श आणि वास्तव यांच्यात टक्कर होते, तेव्हा काय? तेव्हाच तर धर्माची खरी परीक्षा असते. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा आपल्या समोर असलेले सगळेच पर्याय त्रासदायक असतील, तेव्हा योग्य काय निवडायचं? आणि बरोबर हाच प्रश्न युधिष्ठिराला पडला होता. हे समजून घेण्यासाठी आपण रामायण आणि महाभारताची तुलना करू शकतो. रामायणात बघा, चांगल्या विरुद्ध वाईट अशी लढाई स्पष्ट दिसते. राम आहे जो आदर्श आहे, आणि तो राक्षस राजा रावणाशी लढतोय. इथं धर्म काय हे समजायला सोपं जातं. पण महाभारतात तसं नाहीये. इथं लढाई आपल्याच चुलत भावांशी आहे, कौरवांशी, सिंहासनासाठी. त्यामुळे इथं निष्ठा, कुटुंब, महत्वाकांक्षा या सगळ्यामुळे धर्म काय आहे हे ठरवणं खूप अवघड होऊन बसतं. खरं तर महाभारत आपल्या नायकांना चांगल्या आणि वाईटमध्ये निवड करायला सांगतच नाही. ते त्यांना कमी वाईट आणि जास्त वाईट यापैकी एक निवडायला भाग पाडतं. आणि म्हणूनच एवढं मोठं युद्ध जिंकूनही युधिष्ठिराला वाटत होतं की तो हरला आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? या हजारो वर्षांपूर्वीच्या कथांमधून आजच्या काळात आपल्याला काय शिकायला मिळतं? आणि याचं उत्तर खूप सुंदर आहे. ते असं की धर्म हे काही पोचण्याचं ठिकाण नाहीये. तो एक रस्ता आहे, एक प्रवास आहे. म्हणजे आयुष्यभर योग्य वागण्याचा प्रयत्न करत राहणं हेच धर्माचं पालन करणं आहे. शेवटी महाभारतातून आपल्याला काय मिळतं? तर कोणत्याही जीवाला आपल्या कृतीतून, विचारातून किंवा शब्दातून इजा न करणं, दया दाखवणं आणि दान करणं हेच खरं प्रशंसनीय वागणं आहे. किती सोपं आणि तरीही किती खोल आहे हे, नाही का? तर मग जाता जाता एक विचार, जेव्हा आयुष्य आपल्यासमोर कठीण पर्याय ठेवतं, तेव्हा आपल्या कृतींमागे मार्गदर्शक काय असतं? कशाच्या आधारावर आपण निर्णय घेतो? विचार करण्यासारखा प्रश्न आहे.